शासनाने आदेश काढला की मराठी आणि उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम म्हणायला हवं, मात्र काही शाळांमध्ये प्रत्यक्षामध्ये वंदे मातरम म्हटलं गेलेलं नाही आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई या ठिकाणी उर्दू शाळेंमध्ये वंदे मातरम म्हटलं गेलेलं नाही आहे. दादा काय सांगाल, एकीकडे महाराष्ट्रगीत असेल, राष्ट्रगीत असेल आणि त्यासोबत वंदे मातरम हे म्हणायला पाहिजे, अभिमानाची बाब आहे, मात्र काही शाळेमध्ये म्हटलं जात नाही आहे, काय प्रतिक्रिया? तर तो वंदे मातरम असेल, राष्ट्रगीत असेल, महाराष्ट्रगीत असेल, सरकार पण नुसतं कंपल्सन करतं, पण ते होतं का नाही होतं बघितलं पाहिजे ना सरकारने पण. अशा ज्या शाळा करत नाही त्याचं अनुदान सरकारला थांबवता येतं, त्याची परमिशन रद्द करता येते. त्यामुळे सरकारने अशा याच्यात एक तपासणी केली पाहिजे, पाहणी केली पाहिजे आणि ज्या कोणत्या शाळा अशा पद्धतीनं जे सरकारने सांगितलेलं ऐकत नाही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. बरं, परंतु एकीकडे नुसते असं तुम्ही पाहता असे काही निर्णय घेण्यात आलेत जे फक्त प्रत्यक्षात नाहीत मात्र अप्रत्यक्ष दिसत आहेत. नावाच्या मागं कुठंतरी आईचं नाव लावायचं, त्यासोबत शहराचं नाव बदलायचं, त्यासोबतच एखाद्या गल्लीचं नाव बदलायचं, पाट्यांचे नाव बदलायचे. याचा फायदा खरंच होतो का? जसं आता हे गीत आहे, होतोय हे पण गीत शेवटी वंदे मातरम हे गीत आपल्या राष्ट्रभक्तीचं आहे. स्वातंत्र्याच्या काळामध्ये या गीतामुळं आंदोलनं झालेली आहे. हे म्हणण्यासाठी लोकांनी मला वाटतं बलिदान केलेलं आहे. कारण याचा फायदा तोटाने बघितला पाहिजे, याच्यातल्या भावना बघितल्या पाहिजे. बरं, पण पाहताय लढ्यासाठी आम्ही तर उभं आहोतच, मात्र दुसरीकडे वंदे मातरम गीत म्हणायला हवं, कारण ते देशासाठी आणि अभिमानासाठी एक महत्त्वाचं गीत मानलं जातं. त्यामुळं ते गायलाच हवं, जे गात नाही त्यांच्यावर कारवाई करायला हवी, ही भावना जी आहे, ही प्रतिक्रिया या ठिकाणी विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.